जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आषाढी यात्रा कालावधीत ग्रामपंचायतींना 4.5 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या अनुदानात 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध कामांना मंजुरी आजच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली. जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पंढरपूर येथे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे होते. या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतन सिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, अभियंता नरेंद्र खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागांतर्गत भरघोस निधी वारकऱ्यांसाठी दिल्याबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पक्षनेत्या रश्मी बागल, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार, अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले. पालखी मार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून येणाऱ्या मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे सदस्यांना सांगितले. यापूर्वी 81 ग्रामपंचायतींना 3 कोटी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आणखी 1 कोटी रुपये वाढ करण्यात आली आहे. आणखी 10 ग्रामपंचायतींचा पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र, वारकऱ्यांसाठी शौचालय सुविधा, पालखी मार्गांवरील स्वच्छता, स्नानगृह, पालखी तळांवर जोडणारे रस्ते, मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांना एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी हे सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पिण्याच्या टँकरची निविदा सर्वात प्रथम पूर्ण केल्याबद्दल सीईओ कुशल जैन यांनी अभिनंदन केले. कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर आणि त्यांच्या टीमने वेळेत निविदा पूर्ण केली.